आमदार रवी राणा यांनी आता बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल केला। बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बच्चू कडू हे पब्लिसिटी स्टंट आमदार असल्याची टीका देखील रवी राणा यांनी केली। कडूंच्या नावावर 100 एकर फार्म हाऊस असल्याचा दावा देखील रवी राणा यांनी केलेला आहे। नवनीत राणांना पाडण्यासाठी ठाकरेंकडूनच सुपारी घेतली। बच्चू कडूंसोबत कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचं देखील आता राणा यांनी म्हटलेलं आहे। 100 एकरमध्ये त्याचा फार्म हाऊस आहे। त्या ठिकाणी त्यांनी दालमीच्या नावावर मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून सबसिडी घेऊन दालमिली बंद झाली आणि सबसिडी खाऊन बसला। त्याचप्रमाणे कोयल्याचा प्रोजेक्ट टाकला, त्याच्यावर सबसिडी गेली, तेही खाऊन बसला। आणि ज्या ज्या गावामध्ये बच्चू कडूच्या प्रॉपर्टी आहे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्याचा परिवार आहे, तो मी नंतर सांगेल। बच्चू कडूने किती विचार केला असेल की नवनीत राणाला पाळायचं, पण बच्चू कडूला मी सांगतो, जिथपर्यंत अमरावतीची जनता नवनीत राणा रवी राणासोबत आहे तिथपर्यंत आमच्या केसाला कोण धक्का लावू शकत नाही। माझा विश्वास नेहमी कामाप्रती खूप एकनिष्ठ राहिला। तर मी कोण काय करताय, कोण काय करताय, कशा करताय त्याच्यावर लक्ष न देताना मी काय केलं पाहिजे, माझा विजन काय रचला पाहिजे, त्या गोष्टीवर माझं लक्ष असते। मी माझी पातळी सोडूनही कधी कोणावर बोलत नाही। पूर्ण प्रचार 1, 2, 3 कोणतंही इलेक्शन पाहिलं तर मी माझी मर्यादा, माझी संस्कृती जपूनच इलेक्शन लढते। त्याला साल्याला म्हणा नौटंकी आम्ही केली नाही, परवानगी आम्हाला होती। 22 तारखेला बीजेपीच्या त्या विनोदला पत्र दिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवलं का त्यांना परवानगी नाकारली आहे। कोणाची नौटंकी आहे? लाज वाटतं काय बोलताना त्याला काही? एवढी काय मस्ती आली? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।